स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या YouTube चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे RS क्रिएशन। तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो, जरा स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये वापरले जे बीटमार्क आणि शिकेबी प्रीसेट याची जी लिंक आहे ती मला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल। त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये। तेच आपण व्हिडिओमध्ये वापरले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल, ते तेथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये। तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा। तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। जय श्रीराम जय शिवराय मित्रांनो। तर सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून घेतल्यानंतर सिंपली आपला प्रोजेक्टमध्ये यायचं आहे। आता प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये जे बीटमार्क प्रीसेट आणि शेके प्रीसेट यूज केलेले आहेत ते आपल्या वेबसाईटवरून आपल्याला इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत आणि इम्पोर्ट करून घेतल्यानंतर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे। आता ओपन करून घेतल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस दिसून येणार आहे। तर बघू शकता व्हिडिओमध्ये लेअरिक्स, ग्रुप लिंक किंवा ब्लॅक PNG, व्हाईट PNG प्रोव्हाइड केलेलं आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा इथं काय करायचं आहे की सगळ्यात पहिल्यांदा जे स्टार्टिंगचं तुम्ही एक फुल वाहतो जे PNG बघू शकता तो याला काहीच करायचं नाही, हा असाच ठेवून द्यायचा आहे। आणि आपण काय करायचं आहे की 3.7 या सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। तर मीडियामध्ये गेल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस दिसून येणार आहे। तर मीडियामध्ये गेल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचे की तुमचा इमेज अशा प्रकारे ॲड करून घ्यायचा आहे। आता हा इमेज मी तो डेमोसाठी यूज करतोय, इथं तुम्ही स्वतःचा इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता। आता इमेज ॲड करून घेतल्यानंतर काय करायचं आहे की त्याला सगळ्यात पहिल्यांदा मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जाऊन रोटेटमध्ये जाऊन -90 डिग्रीपर्यंत रोटेट करून घ्यायचं आहे। आणि रोटेट करून घेतल्यानंतर वरती 3 डॉटला क्लिक करून फील्ड कंपोजिशन एरिया या ऑप्शनला क्लिक करून घ्यायचं आहे। तर बघू शकता अशा प्रकारे आपला इमेज आहे तो फुल स्क्रीन झालेला आहे। त्यानंतर मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जाऊन आपला इमेज आहे तो अशा प्रकारे सेट करून घ्यायचा आहे। आणि सेट केल्यानंतर याची जी लेंथ आहे तुम्ही बघू शकता इथं आपल्याला 15.2 या सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत वाढवून घ्यायचे आहे। आता वाढवून घेतल्यानंतर हाच इमेज लेअर लॉंग प्रेस करून अशा प्रकारे बॅकग्राऊंडला घेऊन यायचा आहे। बॅकग्राऊंडला म्हणजे इमेज लेअरच्या खाली बघू शकता अशा प्रकारे घेऊन यायचा आहे। आणि नेक्स्ट स्टेप काय करायचे की सिम्पली आपला इमेज आहे तो सिलेक्ट करून ब्लेंडिंग ऑपेसिटीमध्ये जाऊन याची जी ब्लेंडिंग ऑपेसिटी आहे ते 30 ते 35% तुम्ही करून घ्यायचे। आता करून घेतल्यानंतर बॅक निघून इफेक्टमध्ये जायचं आहे, ॲड इफेक्टमध्ये जायचं आहे आणि इथं आपल्याला काय करायचं आहे स्पॉट कलर हा ॲड करून घ्यायचा आहे। स्पॉट कलर ॲड करून घेतल्यानंतर परत एकदा इफेक्टमध्ये जाऊन इथं आपला मिरर इफेक्ट दिसून येतो आहे। मिरर इफेक्ट तुम्हाला इथं नसेल तर बघू शकताय MIRR मिरर म्हणून सर्च करून हा मिरर इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे। म्हणजे आपला जो इमेज आहे तो या साईडला येऊन जाणार, कारण जे आपला जो ग्रुपची लेअर आहे ती त्या साईडला अशा प्रकारे 3 लेअर आहेत, त्यामुळे प्रॉपर दिसून येणार नाही। त्यासाठी इमेजला आहे तो आपल्याला काय करायचं आहे मिरर इफेक्ट द्यायचा आहे आणि अशा प्रकारे प्रॉपर सेट करून घ्यायचा आहे। आता इमेज लेअर सेट झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचे की आपल्याला परत एकदा 3.7 या सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। तुम्हाला व्हाईट PNG अशा प्रकारे दिलेले आहे, ती व्हाईट PNG काय करायचे अशा प्रकारे इथं तुम्हाला ही जे 2 डॉट्स दिसत आहेत त्या डॉट्सला अशा प्रकारे खेचत घ्यायचे आणि अशा प्रकारे याची साईज कमी करून घ्यायची आहे। कमी करून घेतल्यानंतर रोटेट करून इथं आपल्याला काय करायचं आहे -181 डिग्री इथं आपल्याला ती रोटेट करून घ्यायची आहे। आणि आपल्याला याची जी लेंथ आहे ती काय करायची सगळ्यात पहिल्यांदा तर आता हे काय करायचे साईज अशा प्रकारे कमी करून घ्यायचे। साईज कमी करून घेतल्यानंतर तुमच्या 2 त्या स्पॉट तुम्हाला दिसून येतील, त्या स्पॉटच्या सहाय्याने इथं सेट करून घ्यायचे। त्यानंतर अशा प्रकारे इथं सेट करू शकता, अशा प्रकारे बघू शकताय की इथं सेट करून घ्यायचे आणि सेट झाल्यानंतर याला फक्त चेक करण्यासाठी याची लेंथ सगळ्यात पहिल्यांदा 15.2 या सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत वाढवून हा इमेज लेअर आपल्याला लॉंग प्रेस करून बॅकग्राऊंडच्या म्हणजे इमेज लेअरच्या वरती ठेवला तरी चालेल। बघू शकता अशा प्रकारे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला दिसून येणार आहे। तर बघू शकता प्रॉपर आपले जे लेअरिक्स आहेत ते प्रॉपर याच्यात बसलेले आहेत आणि बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। आता त्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचे की या प्रत्येक लेअरमध्ये तुमचा इमेज ॲड करायचा आहे। त्यासाठी ग्रुप लेन 1 या लेअरला क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे। स्टार्टिंग लाईन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि तुमचा इमेज अशा प्रकारे ॲड करून त्याची सगळ्यात पहिल्यांदा लेंथ वाढवायची आहे। आणि लेंथ वाढवल्यानंतर इथं आपल्याला मधोमध इमेज घेऊन बघू शकता अशा प्रकारे त्याची साईज कमी जास्त करून अशा प्रकारे इथं आपल्याला सेट करून घ्यायचं आहे। आता इमेज लेअर सेट झाल्यानंतर बघू शकता की बॅक निघून याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। अशाच प्रकारे ग्रुप 2लाही क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे। स्टार्टिंग लाईन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि तुमचा दुसरा इमेज ॲड करून त्याची लेंथ वाढवून घ्यायची आहे आणि तो मधोमध घेऊन येईल अशा प्रकारे साईज कमी करून इथं आपल्याला तो सेट करून घ्यायचा आहे। आता सेट झाल्यानंतर बघू शकता की याचाही ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। त्यानंतर थर्ड लेअरला अशाच प्रकारे
तुमचा थर्ड इमेज लेअर ॲड करून त्याची लेंथ वाढवून मधोमध घ्यायचा आहे आणि बघू शकता अशा प्रकारे तिथं सेट करून घ्यायचं. थोडीशी साईज कमी जास्त करून तुम्ही तुमच्या इमेज लेअरच्या हिशोबाने तुम्ही साईज कमी जास्त करून सेट करू शकता. आता बघू शकताय 3 लेअर झालेले आहेत. आता जी चौथी लेअर आहे अशा प्रकारे बघू शकताय. कधी कधी काय होतं की आपली जी प्रोजेक्ट आहे तो जास्त MBचा आहे, त्यामुळे अशा प्रकारे जी लेअर आहेत त्या मागच राहतात. ते आपल्याला काय करायच्या 15.2 सेकंदापर्यंत वाढवून घ्यायचे, मी जशा आत्ता घेतल्या तशा. आणि त्यानंतर काय करायचं आहे की फक्त जी सेकंड नंबरची लेअर आहे ती फक्त या म्हणजे बघू शकताय 12.10 पर्यंतच ठेवायची, कारण आपली इथं थर्ड आहे ती संपते आणि फोर्थ आहे ती चालू होते. त्यासाठी इथं आपल्याला ही कट करायची आहे आणि फोर्थ लेअरलाही सिलेक्ट करून ॲड इफेक्टमध्ये जाऊन म्हणजे बघू शकताय आणि खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आणि तुमचा इमेज ॲड करून इथं आपल्याला मधोमध घ्यायचा आहे आणि साईज कमी जास्त करून इथं आपल्याला तो सेट करून घ्यायचा आहे. सेट झाल्यानंतर बघू शकताय की स्टार्टिंगपासून याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. बघू शकताय की आपलं जे पहिलं ॲनिमेशन आहे ते इथं क्रिएट झालेलं आहे. आता सेकंड ॲनिमेशनसाठी आपल्याला काय करायचं आहे की 15.2 या बीटमार्कपासून तुमचे प्रत्येक इमेज लेअर काय करायचे आहे या बीटमार्कला ॲड करून घ्यायचे आहेत. बघू शकता अशा प्रकारे मला प्रॉपर असं इथं लुक दिसणार आहे. तर काय करायचं आहे की प्रत्येक इमेज लेअर या बीटमार्कनुसार तुमचा ॲड करून घ्यायचा आहे. तर ॲड करून घेतल्यानंतर काय करायचं आहे की प्रत्येक इमेज लेअर फुल स्क्रीन करण्यासाठी वरती 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनला क्लिक करून बघू शकता की तुमचं इमेज आहे ते फुल स्क्रीन होऊन जाणार आहे. तर अशा प्रकारे इमेज लेअर फुल स्क्रीन करून घेतल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे. तर इमेज लेअर सेट झाल्यानंतर इमेज लेअरच्या खाली जी PNG तुम्हाला दिसते ती सिम्पली लॉंग प्रेस करून अशा प्रकारे वरती घेऊन यायचे म्हणजे इमेजवरती प्रॉपर दिसून येणार आहे. आता त्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचे 15.2 या सेकंदाचे बीटमार्कवर येऊन खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि मी तुम्हाला इंक इफेक्ट दिलेला आहे तो ॲड करून अशा प्रकारे ॲड करून घ्यायचा आहे आणि व्हिडिओ सिलेक्ट करून ब्लेंडिंगमध्ये जाऊन लाईटनमध्ये जाऊन पहिला ऑप्शन स्क्रीन करायचं आहे. बघू शकता इझी वेमध्ये केलं आहे. व्हिडिओचं लेअर सिलेक्ट करून ब्लेंडिंगमध्ये जायचं आहे. त्यानंतर बघू शकता लाईटन 2 नंबरला आणि 1 नंबरचं स्क्रीन सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर काय करायचं इथून ही लेअर व्हिडिओ लेअर कॉपी करून घ्यायची आहे आणि काय करायचं इथपासून चालू होणाऱ्या प्रत्येक लेअरला म्हणजे प्रत्येक बीटमार्कला हीच लेअर आहे ती पेस्ट करून घ्यायची आहे. बघू शकता याचं युनिक असं कॉम्बिनेशन तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसून येणार आहे आणि याचं स्टार्टिंगपासून ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला इथं स्टेटस आहे तो इझिली क्रिएट झालेला आहे. आता याला सेव्ह करण्यासाठी काय करायचं आहे की सगळ्यात पहिल्यांदा वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी.